हॅलो, अच्युत गोयटे बोलतात का? हो हो बोलतोय साहेब. जय भीम. जय भीम. मी विश्वजित मिठबावकर बोलतोय. विश्वजित मिठबावकर. मीठ भावकर. ओके ओके सर. ओके सर. हा तर ते तुमचं ते हे वाचलं मी, काही ते जनगणना होणार आहे आणि मग त्याच्यात तुम्ही जातीचा उल्लेख करा हा असं हा हा वाचलं. हा 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 बरोबर. ते ऑडिओ बघितला का सर? नाही, दोन्ही ते क्लिप पण बघितले आणि ते हे पण बघितलं. बरं बरं ते बरं. हे लोकांनी एक हे बघितलं, हो, हो. पत्रकासारखं छोटं बनवलं, मेसेज हो, हो, बनवायचं. हो. दोन्ही हे बघितलं. तर मला काय म्हणायचंय, मी बौद्ध आहे. हा हा हा. मी तथाकथित महार्गतीतून आता नेहमीप्रमाणे आपल्या पिढीच्या बरोबर बरोबर बरोबर. मला काय म्हणायचं की हे त्या क्लिप मध्ये जे मार्गदर्शन करतात ते तुम्ही आहात का? हो मीच आहे सर. आणि प्रश्न विचारतो तो व्यक्ती कोण आहे? कोण म्हणजे हे आहे तो तुमच्या ओळखीचा आहे का असं? ओळखीचे नाहीयेत ते. अहो त्यांनी मला असाच फोन केला. हा हा हा. त्यांनी माझा एक लेख वाचला अच्छा, आणि त्यातून तो फोन केला का? आणि त्या लेखामध्ये त्यांना जरा पटलं थोडंसं, की त्यांना वाटलं की बाबा काहीतरी चला या माणसाला आपण विचारूया. मग त्यांनी मला ते लेख वाचल्यानंतर त्याच्यात उल्लेख पण त्यांनी केलाय की तुमचा लेख मी वाचला आणि म्हणून मी तुम्हाला माझी एक शंका आहे ते विचारतो. आणि म्हणून मग त्याचा काय ना, तो नुसताच संदर्भ आहे, तो मी सहज विचारलाय. नाही, लेख लिहिलाय ना मी. पाठवू का तुम्हाला लेख? नाही, थोडं 2च मिनिटं होऊया, तुमचं जास्त वेळ न घेता. नाही, बोला ना सर. बोला ना सर. विषय असा होता की आता आम्ही आहोत आंबेडकरी राईट, आंबेडकरी चळवळीत आम्ही तरुण लोक आघाडीवर आहेत. तर प्रश्न साहजिकच पडतो की जात नको असताना जात लिहावी लागते. हो. तर मग पहिला प्रश्न असतो की जनगणना हा कधीच रिझर्वेशनचा आधार झाला नाही, तर तो आता आहे. तो कोणत्या बेसवर असं आहे ते नाही माहिती. म्हणताय तो आहे. आता बघा, हा एक तुमचा प्रश्न झाला की बाबा जनगणना हा आरक्षणचा बेस आहे किंवा नाही. बरोबर आहे की नाही? हा प्रश्न झाला. प्रश्नावर आपण बोलूया. ठीक आहे सर. जनगणनेमध्ये अनुसूचित म्हणजे ड्वेल गणना केली जाते. ड्वेल म्हणजे 2 प्रकारची, एक धर्मनिहाय आणि एक जातनिहाय. बरोबर आहे. भारतामध्ये फक्त अनुसूचित जाती आणि जमाती ह्या 2च वर्गाची ड्वेल गणना होते. बाकी कोणत्याही जातीची कोणत्याही धर्माची ड्वेल गणना इथे होत नाही. आता बघा, अनुसूचित जातीची गणना ड्वेल झाल्यामुळे त्यांची धार्मिक संख्या तर त्यांच्या धर्माच्या प्रमाणे होतच राहते. परंतु अनुसूचित जातीचे लोक ते हिंदू धर्मात असतील, ते शीख धर्मात असतील किंवा बौद्ध धर्मात मानणारे असतील, परंतु त्या तिघांची गणना एकाच ठिकाणी होते अनुसूचित जातीमध्ये. आणि त्या अनुसूचित जातीच्या संख्येच्या आधारावर त्यांना किती आरक्षण द्यायचं हे ठरलं जातं पर्सेंटेज. आणि हे पर्सेंटेज ठरवण्यासाठी स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे 1951ला जी गणना झाली त्या गणनेचं सूत्र पकडून त्या ठिकाणची आकडेवारी पकडून आपल्याला प्रत्येक वेळेस 10 वर्षानंतर त्या प्रमाणात त्या पर्सेंटेज प्रमाणे आपल्या समाजाला त्यांचं शैक्षणिक बजेट असो, सामाजिक बजेट असो, विकासाचं बजेट असो किंवा राजकीय जागा असो, ह्या सगळ्या प्रकारचे पर्सेंटेज त्याप्रमाणे ठरवलं जातं. अच्छा, एक मध्ये थांबवतो. म्हणजे मला हे कळालं की 1956ला आपली काहीतरी एक संख्या होती. आपली म्हणजे बौद्धांची एक संख्या होती. आता तुमचं असं म्हणणं आहे हीच आता नवीन जेव्हा सुरू झालंय जनगणना, तेव्हा ती ज्यांनी बौद्ध लिहिले आणि महार नाही लिहिले त्यामुळे ती संख्या काही प्रमाणात कमी झाली. जी काही प्रमाण असेल तुमचं असं म्हणणं आहे कमी झालेल्या प्रमाणात आता तीच संख्या गृहीत धरली जाऊन त्याचं आरक्षण त्या संख्येच्या प्रमाणात ठरवलं जाणार. बरोबर की नाही? म्हणजे मुद्दा फक्त संख्येच्या प्रमाणात ठरवले जाण्याच्या ह्याचा आहे, आपल्या संख्येच्या प्रमाणात काउंटिंगचा आहे. पण व्यक्तिशः मला जे रिझर्वेशन मिळतंय ना ते माझ्या जातीच्या सर्टिफिकेटच्या आधारे मिळते. बरोबर. म्हणजे तुमचं असं म्हणणं नसावं की सर्टिफिकेट मिळणारं रिझर्वेशन जे आहे डायरेक्ट प्रॅक्टिकली हे सर्टिफिकेटच्याच आधारे आहे, जनगणनेच्या आधारे नाही. या मुद्द्याबाबतीत काय मुद्दा डिफर करतोय? मुद्दा मला कळला ना. मला मुद्दा जो वैद्य सरांनी जो मुद्दा मांडलाय तोच मुद्दा तुम्ही मांडलात. तर त्याचं एक्सप्लेनेशन असं आहे की समजा अनुसूचित जातीची लोकसंख्या 1.2 कोटी महाराष्ट्रामध्ये आहे आणि सगळ्या अनुसूचित जातीच्या लोकांनी धर्म बौद्ध लिहिला
आणि त्यांना जातीची प्रमाणपत्र त्यांच्याकडे महाराष्ट्र शासनाने सेतू केंद्रावर त्यांना अलाउड केलेली आहे. आणि त्यांचं धर्म बौद्ध लिहिला आणि जात मात्र त्यांनी लिहिली नाही आणि महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीचा कॉलम 0 आला. तर मला सांगा, ही 0 संख्या इथे आल्यानंतर त्या संख्येच्या प्रमाणात कोणतंही बजेट महाराष्ट्र शासनाकडे केंद्र शासनाकडे नसेल तर केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनामध्ये कोणतं आरक्षण तिथे राखून ठेवलं जाईल? 0. मग तुमच्याकडे जे जातीची प्रमाणपत्र आहेत ती जातीची प्रमाणपत्र काय कामाची? जर त्याला फंडच नसेल, शाळेची फीस भरण्यासाठी, ईबीसी फीस भरण्यासाठी किंवा त्यांचे आरक्षण राखून ठेवण्यासाठी ह्या जे प्रोव्हिजन करावे लागते, पैशाशिवाय तर काय होत नाही ना, पर्सेंटेज शिवाय तर काय होत नाही ना. मग जर मुद्दा पैशाचा नाही तुम्ही बोलत आहे, मुद्दा तुम्ही हा बोलताय की तिथे आरक्षण 0 आहे, त्यामुळे आरक्षण देण्याचा प्रश्नच येत नाही. प्रश्नच मिटला. संख्या 0 आहे, संख्या 0 आहे की नाही, असं तुमचं म्हणणं आहे. तुमचं नाही, ही फॅक्ट आहे. ही फॅक्ट आहे. मग माझा प्रश्न असा आहे, बरोबर आहे, ही फॅक्ट आहे. चला तिथे 0 झालं आणि मग त्यांनी कसं बघितलं. मग आता वास्तवात पाहता कोणाला असं माहित नाहीये की बौद्धांची संख्या प्रत्यक्षदर्शी दिसते आणि वास्तवात तिथे मात्र ती तशी दिसते. तर हे वास्तव काय, हे वास्तव माहिती नाही का? मी वास्तवाच्या आधारे बोलते. वास्तव आहे की बौद्ध एवढ्या संख्येने बौद्ध वास्तव आहे. वास्तव आहे. करेक्ट. बरोबर. आणि त्याच्या अगेन्स्ट प्रश्न असा आहे की बौद्ध 0 आहे. आणि अनुसूचित जाती 0 आहेत. अनुसूचित जाती त्यांची ड्वेल गणना झाली, त्यापैकी अनुसूचित जातीची 0 झाली आणि बौद्धांची संख्या झाली 2.25 कोटी. नाही, बौद्धांनी सगळ्यांनी असा विचार केला आहे की बौद्धांनी सगळ्यांनी जात बौद्ध लिहिली, जात मार न देता. तर जात बौद्ध. सर इथे करेक्शन करतो. बौद्ध हा धर्माच्या कॉलम मध्येच लिहू शकतो आपण. नाही, मला कळालं, मला एवढंच म्हणायचं आहे, मला स्पष्ट कळालं. मला असं म्हणायचं आहे की त्यांनी त्यांची जात नोंदवलीच नाही, त्याचा अर्थ ते नोंद झालेली नाही, ते 0 झालं, तो कॉलम 0 झाला नाही, ते 0 झाली असं तुम्ही. हो. हा, मग मला तेच म्हणायचे, ते 0 झाले असताना वास्तवात त्यांची संख्या आहे हे सगळ्यांना अख्ख्या महाराष्ट्राला दिसते. जगाला पण दिसतं ना की ती संख्या कुठे दिसली आपल्याला? धर्माच्या कॉलम मध्ये दिसली. हो, धर्माच्या कॉलम मध्ये. धर्माच्या कॉलम मध्ये ती संख्या दिसली आणि ती संख्या वास्तविक अनुसूचित जातीच्या मध्ये पण असली पाहिजे होती, पण तिथे 0 झाली. आता मला सांगा, तुमचा जो प्रश्न आहे की ही धर्माची संख्या अनुसूचित जातीमध्ये काउंटच केली जात नाही. धर्माची संख्या अनुसूचित जातीमध्ये काउंटच केली जात नाही. मग काय करायचं? असं तुमचं माझं नाही, माझा प्रश्न ही फॅक्ट आहे. हो, ही फॅक्ट आहे. मग माझा प्रश्न असा आहे, वास्तवात या महाराष्ट्रात बौद्ध अस्तित्वात असताना आपण ती जात लिहिणं म्हणण्यापेक्षा एक वेगळा कॉलम करा, असं वैद्य सरांचं जो म्हणणं आहे ते का म्हणू नये? आता बघा, त्यांनी सांगितलं की वेगळा कॉलम करा. ओके, आता वेगळा कॉलम करायचा तर बौद्ध धर्मांतरित अनुसूचित जाती, अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्ध असा ते कॉलम करा म्हणतात, बरोबर आहे की नाही? आता तो कॉलम करा आणि जनगणनेच्या परिवार पत्रकाला तो कॉलम जोडा. आता हा कॉलम तिथे जोडायचं जर म्हटलं तर जनगणना आयोग हे काम कसं करतं? काम पार्लमेंटमध्ये जो कायदा बनेल त्याप्रमाणे जनगणना आयोग काम करतं. पार्लमेंटमध्ये सुधारणा, अनुसूचित जातीच्या कोणत्याही गोष्टीची सुधारणा पार्लमेंटमध्ये केव्हा होते? जर त्या स्टेटच्या महाराष्ट्र सरकारने तशा प्रकारची शिफारस केली तर. म्हणजे महाराष्ट्र सरकारला शिफारस करावी लागते, ती शिफारस केंद्र सरकारने स्वीकारायची, पार्लमेंटमध्ये मांडायची, पार्लमेंटमध्ये मांडल्यानंतर त्याप्रमाणे कायदा बनतो आणि तो कायदा झाल्यानंतर जनगणना आयोग परिवार पत्रकामध्ये त्याची एंट्री करतो. ही प्रोसिजर आहे, घटनादत्त. ठीक आहे. आता वैद्य साहेब काय म्हणाले आणि आंबेडकर साहेब काय म्हणाले की आपण जनगणना आयोगाला पत्र पाठवू. आता मला सांगा सर, जनगणना आयोग ही सुधारणा करू शकतं का? काय म्हणता? ऐकून आलं ऐकून आलं काय म्हणतात? जनगणना आयोगाला जनगणना आयोग अशा प्रकारची सुधारणा करू शकतं का? ती पार्लमेंट थ्रूच सुधारणा करणार ना. हा, हे बघा, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मला हे म्हणायचं आहे, सुधारणाही होणार आहे, प्रॉपर चॅनल हा मार्ग आहे. प्रॉपर चॅनलने जाण्याचंच मी म्हणतो. काय प्रॉपर चॅनलने? मग दुसरा प्रश्न आपल्याला उद्भवतो
की प्रॉपर चॅनलने एखादं ऍप्लिकेशन पुढे सरकवायचं असेल तर त्या मुद्द्याला घटनेचाही काही पुरावा लागतो ना, की बाबा ह्या कलमानुसार ही अमेंडमेंट करणं आवश्यक आहे. त्यांना विचारलं, मी त्यांच्याकडे जाऊन 4 तास बसलो होतो आणि त्यांना विचारलं, सर जो तुम्ही मुद्दा मांडता त्या मुद्द्याला वैद्य साहेबांकडे मी स्वतः गेलो होतो. नाशिकला मी स्वतः मुद्दाम जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. ही क्लिप बनवण्यापूर्वी का नंतर गेल्या? वर्षापूर्वी गेलो होतो त्यांच्याकडे. अच्छा ओके बरोबर. आणि त्यानंतर मग त्यांना मी सांगितलं की हे जे मुद्दे आहेत ह्या मुद्द्याला संवैधानिक आधार काय? कोणत्या मुद्द्याला संवैधानिक आधार काय? जे आपण कॉलम अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्ध हा प्रवर्ग तयार करा. ह्या मुद्द्याला घटनेच्या कोणत्या कलमाचा आधार देऊन आपण त्याचं प्रोसीड करणार? कोणत्या चॅनलमध्ये घुसवायचं? कसं पुढे प्रोसीड करणार सांगा? ते म्हणाले नाही, त्याला काय घटनेच्या कलमाची गरज आहे, तुम्ही मागणी करा. आता मला सांगा सर, आपल्या मनाप्रमाणे किंवा याच्याप्रमाणे अशी मागणी पार्लमेंटमध्ये 10 मिनिटं तरी उभा राहू देतील का? गेल्या 60 वर्षामध्ये फक्त आपल्या समाजाची माणसं अशा प्रकारची मागणी करा एवढंच बोलतायत. परंतु मी तुम्हाला प्रांजळपणे सांगतो, गेल्या 60 वर्षामध्ये अशा प्रकारचा एकही ठराव महाराष्ट्र असेंब्ली विधानसभेमध्ये झालेला नाहीये की बौद्ध धर्मांतरित अनुसूचित जातीतून धर्मांतरित बौद्धांना आरक्षण देण्यात यावं. आणि एकही शिफारस केंद्र सरकारकडे गेलेली नाही. सगळे कागदपत्र आम्ही बघितले. मग नुसते स्वप्ने बघून स्वप्नाच्या आधारावर समाजाचं वास्तव त्याच्या हातातून हिसकून घेत असेल तर त्याला काय अर्थ आहे मला सांगा ना सर. मला एक मुद्दा नाही समजत आहे की गोष्ट न घडणे, अंमलबजावणी न होणे हा एक भाग आहे आणि अंमलबजावणीसाठी प्रॉपर चॅनलचा अवलंबणे हा दुसरा भाग आहे. त्या दुसऱ्या भागामध्ये तुम्ही म्हणताय ती गोष्ट येते याला काय आधार आहे, तर मला हे आधार नसणं म्हणताय ना तुम्ही, ते पटत नाही. याला आधार आहे का? नाही आधार आहे. जर महार हे धर्मांतरित झाले, हे नमूद झाले जातीच्या सर्टिफिकेटवर, त्याच्या कॉलम मध्येच म्हटलंय ते जातीचं सर्टिफिकेट ह्याच्यातून आले, त्या काय म्हणूया आपण त्या महाराष्ट्र सरकारच्या डॉक्युमेंट मधून आले, तिथे त्या आधारानेच तर पुढे जाणार आहे. आता तो त्याचा आधार आहे. मुद्दा हा बरोबर आहे की ते होत नाही. नाही तसं नाही मी म्हणत आहे. महाराष्ट्र शासनाने 1962 जे प्रमाणपत्र नवबौद्ध धर्मांतरित बौद्ध किंवा आता जे प्रमाणपत्र दिलं जातं धर्मांतरात पूर्वीचे 37 हे सगळे प्रमाणपत्र जे दिलेले आहेत ही प्रमाणपत्रच फर्जी आहेत. ह्या प्रमाणपत्रालाच संवैधानिक आधार काही नाहीये. ही प्रमाणपत्र केवळ आणि केवळ तिथे बसलेल्या उपसचिव लेवलच्या लोकांनी तयार केलेली प्रमाणपत्र आहेत. आणि म्हणून ह्या प्रमाणपत्राविषयी, जातीच्या प्रमाणपत्राविषयी महाराष्ट्र विधिमंडळामध्ये कुठचाही ठराव झालेला नाही. हे तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला वाटेल की इथं भयानकच काम आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की हा शासन निर्णय झालेला नाही असं म्हणायचं? शासन निर्णय नाही, शासन करू शकत नाही ना. अनुसूचित जातीच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाला अशा प्रकारचा निर्णय करण्याचा अधिकारच नाहीये. कसं शासन करेल निर्णय? अनुसूचित जातीच्या बाबतीत सर प्रांजळपणे तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाणून बुजून अनुसूचित जातीच्या बाबतीत सगळे अधिकार, काना मात्रा बदलण्याचे अधिकार फक्त केंद्र सरकारला ठेवलेले आहेत, पार्लमेंटला ठेवलेले आहेत. स्टेट लेवलला एकही प्रकारचा अधिकार नाही. म्हणून हे तुमचं प्रमाणपत्र केंद्र सरकारच्या कुठच्याही लेवलला चालत नाही. मग सरकारचं ऑथेंटिक शिक्का असलेलं प्रमाणपत्र एखाद्या डिपार्टमेंटमध्ये जर रिफ्यूज केलं असेल तर ते प्रमाणपत्र आहे का फर्जी दस्तावेज तुम्हीच ठरवा. कोणत्या सरकारचं? केंद्र सरकारचं रिसीव्ह केलं असेल तर केंद्र सरकारच्या कोणत्याही बँकेमध्ये वगैरे कुठेही ते मानलं जात नाही, ते नाकारलेलं आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की केंद्र सरकारमध्ये
ते प्रमाणपत्र घेऊन मी महार बौद्ध असेल तर मला त्याची सवलत मिळणार नाही. महार बौद्ध नव्हे, महार बौद्ध हा शब्द प्रयोग चुकीचा आहे. आपल्याला मी शब्दप्रयोग त्याच्यासाठी नाही केलाय, मी स्पष्टता यावी म्हणून बोलतो. हा, स्पष्टता येण्यासाठी धर्म बौद्ध असलेल्या बौद्ध धर्मांतर केलेल्या व्यक्तीने अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र जे केंद्र सरकारने नमुना तय केलेला आहे, महाराष्ट्र शासनाला भेटलेला आहे, ज्या नमुन्यामध्ये संपूर्ण देशामध्ये युनिव्हर्सल जातीच्या प्रमाणपत्राचा फॉर्मॅट आहे, ते प्रमाणपत्र केंद्र सरकारमध्ये चालतं. आणि नाही तर दुसरं चालत नाही. बरोबर आहे, दुसरं चालतच नाही. मग ऐका ना, मग मी तेच म्हणतो, मी आहे ना स्वतः मी बौद्ध आहे आणि माझ्या सर्टिफिकेटवर असं लिहिलंय, काय लिहिलंय की हे पूर्वाश्रमीचे महार होते, ते तुम्हाला माहिती आहे, ते लिहितात इंग्लिशमध्ये लिहिले. आणि आता मग मी माझा प्रश्न असा आहे, मी जो असा कोणी आहे तो आता मी त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नोकरीमध्ये गेलो अप्लाय करायला आणि तिथे मग तिथं मला काही नोकरी मिळणार नाहीये का? 100% नाही मिळणार आहे तुम्हाला. ते तिथे काय करणार, जातीचं प्रमाण अनुसूचित जात लिहिल्यामुळे तुमचं अप्लिकेशन वगैरे ऍडमिट करतील, पण ज्यावेळेस तुमचे कागदपत्र व्हेरिफिकेशन करतील त्यावेळेस ते प्रमाणपत्र ते तुम्हाला सांगणार की केंद्र सरकारच्या नमुन्यातलं जातीचं प्रमाणपत्र घेऊन या. असं ते आम्हाला घेऊन या म्हणून सांगतात. बरोबर. आता IIT ला तुमचा समजा IIT ला मुलाची भरती करायची, तुमचा मुलगा IIT मध्ये जायचा आहे. आता IIT मध्ये त्याला मार्क चांगले पडले, जातीचं प्रमाणपत्र द्यावंच लागतं ना. आणि तुम्ही जर हे प्रमाणपत्र दिलं तर लहान मुलं त्या लेकराचं 100% नुकसान, त्याला नंबर लागल्याला परत यावा लागेल. ही गेली 60 वर्ष चाललंय, एक दिवस. मला काय म्हणायचंय, तुम्ही आता शब्द वापरला की मी तिथे गेलो आणि माझं ऍप्लिकेशन घेतलं, तर तुमचं म्हणणं आहे की तुम्हाला ते ऍडमिट करून घेऊन वरती सांगतात जा ते घेऊन या प्रॉपर जे सेंट्रल गव्हर्नमेंट. हे जे मला ऍडमिट केलं जात आहे ना, हे ऍडमिट मला त्याच आधारावर केलं जात आहे ना की मी कोणीतरी एसटी. नाही, पण तुम्ही तिथे काय लिहितात त्यांचा फॉर्मॅट असतो बघा, केंद्र सरकारचा फॉर्मॅट असतो, त्याच्यामध्ये धर्माचा कॉलम असतो आणि जातीचा कॉलम असतो. तिकडे तुम्ही काय करता, धर्म लिहिता बौद्ध, जात लिहिता महार आणि अर्ज भरून टाकता. कारण तुम्हाला माहिती आहे की आपल्याला पूर्वाश्रमाची जात तिकडे लिहावीच लागणार आहे, त्याशिवाय तो फॉर्म पुढे जाणारच नाही. बरोबर आहे, रिझर्वेशन मध्ये असेल तर. परंतु तो फॉर्म गेला महार लिहिल्यामुळे, परंतु जातीचं प्रमाणपत्र मात्र तुम्ही धर्मांतरापूर्वीचे 37 नंबरचं जातीचं प्रमाणपत्र घेऊन गेले तर ते चालणार नाही. अच्छा, हे महार जातीचंच प्रमाणपत्र लागेल. अच्छा, हे जे आता जे तुम्ही सांगताय हे कायदेशीर सांगताय नाही का, जे काय 100% जी चैन आहे, ज्या प्रोसेस मधून आपण जातो ती प्रोसेस सांगितली तुम्हाला. आणि मग आता मग असं म्हणूया की या कायदेशीर सांगण्याच्या आधारे आता जे कोणी आमचे लोक सेंट्रल गव्हर्नमेंट लागले आहेत त्या सगळ्यांना या जंजाळातून जावं लागलंय असं तुमचं? 100% जावं लागलं. आणि ज्यांनी महार जातीचं प्रमाणपत्र दिलं नाही असा एकही IAS अधिकारी आपल्याकडे नाही, त्यांना महार जातीचं प्रमाणपत्रच द्यावं लागलं. म्हणजे सगळे IAS अधिकारी, सगळे क्लास 1 अधिकारी ह्यांचे सगळे डॉक्युमेंट हे त्यांनी हिंदू धर्म लिहून महार जातीचं प्रमाणपत्र घेतलेले आहे. बरोबर. चला आता आपण शेवटच्या मुद्द्याकडे वळूया. हा बोला. बघा, शेवटचा मुद्दा असा आहे की बाबासाहेबांनी जो धर्मांतर केलं ते काही तुमच्यासारख्या तज्ञाला मी सांगायची गरज नाही की त्याचा काय उद्देश आहे. पण तुम्ही हे तर जाणता की या देशात समानता नाही आणि आम्हाला ते जातीहीन समाज रचना निर्माण करायची असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना हेच अभिप्रेत आहे की हा समाज जातीहीन कसा होईल. तो बाकीचा काय हो न हो, पण मी माझी जात न लावता मी बौद्ध म्हणून माझी आयडेंटिटी ठेवेल आणि तीच आयडेंटिटी अनेक बौद्धांची असेल आणि निदान या कमी संख्येने का होईना जो समानतेचा धागा आहे तो गुंफला जाईल. या अर्थाने मी असं म्हणतोय की बाबा हे माझा जो काय आहे, मी जो कोणी मागासलेला दर्शवला जातो एसटी नावाने या महार या नावाने, तर तो मला ग्राह्य धरा तुम्ही बौद्ध म्हणून असं मी जो म्हणत आहे माझ्या हितासाठी. तर दुसऱ्या बाजूने मी असंही म्हणत आहे की नाही, पण मला ही जात लावायचा फोर्स करू नका असं म्हणून मी बौद्ध हेच लावू इच्छित आहे. आणि तोच चळवळीचा मुख्य उद्देश आहे, बौद्ध ही आयडेंटिटी लावणं. या उद्देशाला धरून तुम्ही काय म्हणा? आता मी या संदर्भामध्ये जो व्हिडिओ तुम्ही ऐकला, ऑडिओ ऐकलाय, त्यांनी जे माझा लेख वाचला तो लेख मी तुम्हाला पाठवतो. बरोबर, ते तर मी पाठवतो. आता जे तुमचा जे प्रश्न आहे त्याच्यावर आपण बोलूया, ठीक आहे? आता बघा, बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा 1936 आणि 36ला महार परिषद, चांभार परिषद आणि मातंग परिषद मुंबईमध्ये झाली. बरोबर आहे.
त्या परिषदेमध्ये बाबासाहेबांना प्रश्न विचारण्यात आला की हे धर्मांतर तुम्ही का करताय, काय कारण आहे. त्यावेळेस तिथे शब्द प्रयोग एक बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे. त्या स्टेटमेंटमध्ये बाबासाहेब म्हणतात की माझ्या ह्या धर्मांतराचा उद्देश, ते म्हणतात, भारतातील समस्त अस्पृश्य जातींना एका धर्मसूत्रात गोवून आपसातील भेद मिटवून त्यांना संघटित करून एक ताकदवर समाज निर्माण करणे माझ्या धर्मांतराचा मुख्य उद्देश आहे. त्यावेळेस दुसरं एक बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे. ते म्हणतात की एकाने धर्मांतर करून आम्हाला त्याचा लाभ होणार नाही. तर त्यावेळेस आपली संख्या म्हणजे अस्पृश्यांची संख्या 7 कोटी होती. बाबासाहेब म्हणाले की आपण समस्त 7 कोटी अस्पृश्य एकाच वेळी आपल्याला धर्मांतर करायचं आहे. हे किती किती महत्वपूर्ण स्टेटमेंट आहेत बाबासाहेबांचे. आपण जातीचं निर्मूलन हे बाबासाहेबांचं पुस्तक आपल्या पदरी ठेवतो आणि असं आपल्याला वाटतं की बाबासाहेबांनी हे पुस्तक म्हणजे आमच्या खांद्यावर दिलेली जबाबदारी आहे की जातीविहीन समाज भारतामध्ये निर्माण करणे. बरोबर आहे की? आणि त्या पुस्तकाचा रेफरन्स देऊन आपण पुढे 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 बोलत जातो. गेले 60 वर्ष तेच चाललेलं आहे. परंतु ते पुस्तक अगदी अगदी बारकावेनं तुम्ही वाचा. ते पुस्तक लाहोरमध्ये जातपात तोडक मंडळाला त्यांच्या अध्यक्षतेखाली, बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली जी सभा होणार होती त्या सभेसाठी तयार केलेलं भाषण आहे. कुणाचं होतं ते? आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेब कुणाला डायरेक्ट करतायत, कुणाच्यासाठी सभा बोलतायत? ती अस्पृश्यांची सभा होती का? नव्हती. जशी महार परिषद अस्पृश्यांची होती तशी ती सभा कोणाची होती? जातपात तोडक मंडळ म्हणजे हिंदू मधल्या सवर्ण लोकांनी जातपात नष्ट करण्यासाठी केलेली सभा होती. बरोबर आहे. ह्या सभेसाठी त्यांनी ते भाषण केलेलं आहे. मग बाबासाहेब त्याच्यामध्ये काय म्हणतात की हे बघा, जर तुम्हाला खरोखरच हिंदू धर्मातील जाती आणि वर्ण व्यवस्था नष्ट करायची असेल तर तुम्हाला ज्या धर्माच्या मूळ बेसवर आधारित हा जाती व्यवस्था निर्माण झालेली आहे, ज्या धर्माचं बेस हा जाती व्यवस्था आहे, ज्या धर्मानं ही जाती व्यवस्था निर्माण केलेली आहे, ते धर्मग्रंथ डायनामाइट लावून नष्ट करावे लागतील. कुणाला सांगतायत? त्यांना. म्हणजे हा हिंदू धर्म नष्ट करा तरच जाती व्यवस्था नष्ट होईल, हे त्यांचं. मग बाबासाहेब पुढे म्हणतात की हे माझं मत आहे, हे माझं डायरेक्शन आहे, याप्रमाणे केलं तर चांगली गोष्ट आहे, परंतु तुमच्या मनाने करायचं तर तुमच्या मर्जीने करा, परंतु मी मात्र तुमच्या सोबत नसेल, कारण मी हिंदू धर्म सोडायचाच निर्णय केलेला आहे. किती स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं साहेबांनी की ही जाती व्यवस्था हिंदूंची आहे, ती नष्ट करण्याची त्यांची जबाबदारी आहे. महार, मांग, चांभार ह्या अस्पृश्य जाती हिंदू धर्माच्या नाहीत, हे त्यांनी 1928ला सायमन कमिशनच्या समोर ओरडून सांगितलं आणि आपल्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ मिळवून घेतला. आपल्या जाती हिंदू धर्माच्या नाहीत, आपल्या जातींना धर्मच नव्हता आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या समाजाला नाव दिलं शेड्यूल कास्ट, अनुसूचित जाती. आणि अनुसूचित जाती हा सेपरेट वर्ग म्हणून आपल्याला स्वतंत्र मतदारसंघ मिळवून घेतला आणि त्या स्वतंत्र मतदारसंघाच्या ऐवजी गांधीने पुण्यात उपोषण केलं आणि आपल्याला आरक्षण मिळालंय. आणि ह्या आरक्षण असलेल्या समूहाला धर्मांतराच्या मार्गाने बाबासाहेबांनी 1956ला आपल्याला धर्म दिलाय. म्हणून मला असं म्हणायचं, तुम्हाला मग म्हणायचं काय? माझा प्रश्न तोच होता ना. मला हे म्हणायचं आहे, बाबासाहेबांची ऐका, ही बाबासाहेबांची व्यापकता सगळेच जाणतात, तुम्ही जाणतो, मी जाणतो. आता म्हणायचं काय? मला प्रश्नात म्हणतो, आता जो महार जात लिहू नये लिहावा हा जो पेच प्रसंग उद्भवलाय ना, त्याच्या अगेन्स्ट हा पेच प्रसंग आहे की बाबा आपल्याला समानतेने जाऊन आता जात लिहायची नाहीये. त्या पेच प्रसंगासाठी म्हणायचं कसं जायचं मग? महार जात लिहून जायचं का महार जात न लिहिता अमुक एक गोष्ट करून पुढे जायचं? एकदा आपण हे ठरलं, आपल्याला कळलं की जाती व्यवस्था हिंदूंची आहे, बौद्ध धर्माने निर्माण केलेली जाती व्यवस्था नाही. बौद्ध धर्म हा जातीविहीन आहे, जातीचा आधारावर बनलेला बौद्ध धर्म नाही.
परंतु अनुसूचित जातीच्या वर्गाला बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे आणि सायमल्टेनियसली 56ला दीक्षा दिली आणि त्या अगोदर 1950ला त्यांना भारतीय घटनेचा आधार पण दिलेला आहे. भारतीय घटनेचा उद्देश पूर्ण करायचा आणि त्यासाठी त्या समाजाचा विकास करण्यासाठी आपल्या संख्येच्या प्रमाणात जे आपलं बजेट तयार होतं ते त्यांच्या विकासासाठी प्राप्त करून घेण्यासाठी आम्हाला आमची गिनती अनुसूचित जातीची गिनती कायम ठेवावी लागेल. कुठपर्यंत? जोपर्यंत संविधान आहे, आपल्याला आरक्षण आहे तोपर्यंत समाजाचा विकास होत नाही तोपर्यंत. एकदा का समाजाचा विकास झाला आणि आम्ही जरा लेवलला आलो की बौद्ध धर्माची रचना तर जातीवर आधारित नाहीच आहे. त्यामुळे ह्या जातीला फेकून द्यायला 10 मिनिटं लागणार नाही. जातीच्या प्रमाणपत्राचं व्हॅल्युएशन संपलं की जातीचं प्रमाण आमच्यातून संपलं. परंतु हिंदू धर्मात राहून आम्ही ह्या जाती नष्ट करू शकतो का? नाही. कारण हिंदू धर्माची रचना जातीवर आधारित आहे. त्यामुळे बौद्धांनी ह्या जातीला घाबरण्याची आवश्यकता नाही. संवैधानिक प्रोव्हिजन, संवैधानिक आवश्यकता म्हणून ह्या जातीची नोंद जनगणनेमध्ये केली पाहिजे, जातीचं प्रमाणपत्र घेतलं पाहिजे आणि जातीची नोंद मुलाच्या शाळेत सुद्धा केली पाहिजे आणि त्या मुलाची ओळख धार्मिक ओळख म्हणून बौद्ध धर्माच्या कॉलममध्ये लिहिला पाहिजे. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. अच्छा, म्हणजे निष्कर्षावर येऊया की असं शेवटी असं आहे की काही झालं तरी ती जात लिहावी लागणार आहे कारण त्याचा संबंध राखीव जागांशी आहे. हा, असा निष्कर्ष आहे. घटनेशी संबंध आहे, राखीव जागांशी नाही, घटनेशी संबंध आहे. नाही, राखीव जागांशी आहे. म्हणजे मी जर सामान्य माणूस आहे तर मी हेच म्हणेन ना, अरे माझं आरक्षण राहायचं असेल तर मला जात लिहायला पाहिजे. मग आरक्षणचा संबंध आरक्षण नाही, नुसतं आरक्षण नाही मी म्हणत आहे. तुम्ही एका अधिकारी म्हणून काम आहात किंवा एखाद्या गावामध्ये राहत आहात, तुम्हाला अॅट्रॉसिटी तुमच्यावर झालेली आहे आणि तुम्हाला कंप्लेन अॅट्रॉसिटी त्या व्यक्तीवर करायची. हे नुसतं आरक्षण नाही, हे संरक्षण सुद्धा आहे. अॅट्रॉसिटी दाखल करण्यासाठी तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र लागतं. हा, बरोबर आहे. म्हणजे ठीक आहे, चला संरक्षण सुद्धा अल्टिमेट संविधान हे मला कळते. चला तर आपण तोच म्हणू, अल्टिमेट घेऊ. म्हणजे माझा संबंध जो आहे माझ्या महार जातीचा हा माझ्या हितसंबंध हा डायरेक्ट त्या संविधानाशी आहे असं तुम्ही म्हणताय. आणि त्यामुळे जात लिहिणं भाग आहे आणि जी काय समतेची चळवळ करायचंय बौद्ध या नामक विधाने ते घेऊन पुढे जायचंय, दोन्ही घेऊन पुढे जायचंय असं तुमचं म्हणणं आहे. आता माझा शेवटचा प्रश्न असा आहे की जर असं घेऊन पुढे जायचं आहे तर आताच्या स्थितीमध्ये चित्र असं दिसतंय की जितक्या तुम्ही जाती लिहित जाल तितकं तुम्ही हे करताय, काय करता, विरोधी भाषी जगता की एकीकडे जात लिहित जाता आणि दुसरीकडे समानतेच्या गोष्टी करत बौद्ध म्हणत पुढे जाता आणि काय समानतेच्या गोष्टी मांडता. त्याचं सूत्रच राहत नाही ना. म्हणजे समानता आम्ही म्हणतो, एकीकडे समानतेचा प्रचार करतो आणि दुसरीकडे आमच्या जाती मात्र कायम ठेवतो. आता मला सांगा, हिंदू धर्मामध्ये आम्ही गेलो, हिंदू धर्माचा विचार केला की तिथे महार, मांग, चांभार, ढोर ही बाहेरची अस्पृश्य जाती आणि सवर्णांच्या जाती, या लोकांमध्ये समानता आणण्यासाठी खरा विरोध कुणाचा आहे? खरा विरोध त्यांच्या धर्मशास्त्राचा आहे. ते समानता आणू देत नाही धर्मशास्त्र. ते सांगतं की नाही, अस्पृश्याने त्यांच्या पायरीनेच राहिलं पाहिजे आणि सवर्णाने त्यांच्या पायरीने राहिलं पाहिजे. तिथे समानता क्रिएट होऊ शकत नाही कारण धर्मशास्त्र. बौद्ध धर्मामध्ये महार, मांग, सांबार, ढोर, कायकाडी सगळे मिळून बौद्ध विहारामध्ये आले आणि इथे आम्हाला समानता प्रस्थापित करायची आहे. तर बौद्ध धर्मशास्त्र हे सांगत नाही की मांगानं महाराची रोटी बिटी व्यवहार करू नये, मांगानं चांबाराची करू नये. हे धर्मशास्त्र आपलं सांगत नाही. उलट आपलं धर्मशास्त्र समानतेवर आधारित आहे. ते म्हणतं की धर्मामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती समान आहे आणि म्हणून बौद्ध धर्मामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीशी समानतेनं वागणूक द्या असं आपलं धर्मशास्त्र निक्षून सांगतं, बौद्ध धर्मशास्त्र. बरोबर आहे की? आणि त्यामुळे समानता कुठे, मुसलमाने हिंदूमध्ये समानता प्रस्थापित करायची की बौद्ध आणि हिंदूमध्ये समानता प्रस्थापित करायची की बौद्ध आणि ख्रिश्चनामध्ये समानता ही आपल्या धर्मामध्ये समानता निर्माण करणे हे पहिलं त्या धर्मातील लोकांचं कर्तव्य असतं. आणि ही समानता निर्माण करण्यासाठी तुम्हाला बौद्ध धर्मशास्त्र कुठेही अडथळा निर्माण करत नाही. त्यामुळे इथे कितीही जाती जरी लोक असले
तरी इथे मात्र सगळ्यांशी समानतेनेच वागणूक मिळणार आहे. त्यामुळे आम्हाला जातीला घाबरण्याची आवश्यकता नाही. तुमचं म्हणणं मला कळतंय, पण त्याच्यामध्ये त्याच्यात व्यावहारिक अडचणी अशा आहेत की आज जर बौद्ध ही समानतेची चळवळ उभी करायची असेल, धर्म म्हणून नाही, धम्म म्हणून म्हणा, विचारधारा म्हणून म्हणा, तर जात हा निश्चित अडथळा आहे. आणि असं म्हणत असताना जो काही तुम्ही म्हणताय की बाबासाहेबांनी जे काही विचार व्यक्त केला, हा प्रवर्ग म्हणजेच एक हे आहे, एक असा मोठा गट आहे की जो संपूर्णपणे धर्मांतरित व्हायला हवा होता. आता बघा की संपूर्णपणे धर्मांतरित व्हायला हवा होता, ते बाबासाहेबांच्या काळात पण नाही झालं. ते आता होईल का? झालं नाही. हा ऐका एक पूर्ण करतो. ते जे त्या काळात झालं नाही ते आता या काळात तरी तितक्याच चटकन होण्याची शक्यता नाहीच आहे. मग तरीही बाबासाहेबांनी तो धर्मांतर केलाच ना त्या महार आणि तत्सम जातीला घेऊन. मला लास्ट असं म्हणायचं आहे, तो तसा केलाच ना, कारण त्यांना ती चळवळ बांधून पुढे जायचं होतं. तसंच मी तुम्हाला असं विचारतो की आत्ताच्या घडीला पण जे कोणी येतील त्यांच्यासह आणि जे कोणी नाही येतील त्यांच्यासह ही बौद्ध समानतेची चळवळ पुढे जाऊन जातीच्या लिखाणाला विरोध करायला नको का? बघा आता इथे आपलं टार्गेट काय, 1936 प्रमाणे की भारतातील समस्त अनुसूचित जातींना आपल्याला एका धर्मसूत्रात बांधायचं आहे. ही आपली जबाबदारी आहे. बरोबर आहे. कोणाला बांधायचं एका धर्मसूत्रात? अनुसूचित जाती म्हणजे अस्पृश्यतेतुका मिळवावा. नाही पण ऐका ना, मी उलट करतो. मी म्हणतो का बरं असं अस्पृश्यतेतुका मिळवावं म्हणायचं? कारण फक्त प्रश्न फेकतो आणि बोला. का बरं त्यांना मिळवायचं? का बरं ब्राह्मणांना, मुसलमानांना, ख्रिश्चनांना, जे कोणी आम्हाला समतेच्या आधारे पाठिंबा देत आहेत, संविधानाच्या आधारे आमचे मित्र बनू इच्छित आहेत, आता या बदलत्या काळात का बरं ते नसणार आपले लोक आहे? त्यांना का नको आहे ना? सगळे म्हणजे बिगर धर्मीय नाही, बिगर जातीय पण म्हणतोय, अन्य जातीय पण म्हणतोय. अन्य धर्मातले मुस्लिम येऊ देत, ब्राह्मण येऊ देत किंवा मराठा येऊ दे, ओबीसी येऊ दे, सगळ्यांना आपण सामावून का घेऊ नये? समानतेच्या आधारे बौद्ध धर्मामध्ये सगळ्यांना सामावून घ्यावं अशी तुमची संकल्पना आहे. म्हणजे उदाहरण रूपा कुलकर्णी आहेत, त्याचा ब्राह्मण आहे, तो पण आला पाहिजे आहे की नाही? असं म्हणत आता ह्या व्यासपत्रे वळून का बरं जातीच्या त्याचं उत्तर सुद्धा बाबासाहेबांनी दिलेलं आहे. बाबासाहेब त्याच महार परिषदेमध्ये असं विचारतात लोकांना. 35ला घोषणा झाली आणि मग त्यांनी विचारायला सुरुवात. त्यांनी 2 प्रश्न विचारले महार परिषदेमध्ये. पर्टिक्युलरली ही परिषदच त्याच्यासाठी घेतली होती की बाबांनो, मी तर घोषणा केली, परंतु तुम्ही खरोखरच हिंदू धर्म सोडणार आहात का? जर सोडणार असाल तर माझं काम सुरू झालं, आणि तुम्ही जर सोडणार नसाल तर मग मला काही तुम्हाला म्हणायचं नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. त्या परिषदेमध्ये सर्वांनी एकमताने ठराव मंजूर केला की बाबासाहेबांचं म्हणणं बरोबर आहे, आम्हाला हिंदू धर्म सोडायचा आहे. आता दुसरा प्रश्न बाबासाहेबांनी क्रिएट केला, तो म्हणजे दुसऱ्या धर्मात जायचं, कोणता दुसरा धर्म निवडायचा की मला तुमच्यासाठी, कुणासाठी, अस्पृश्यांसाठी स्वतंत्र धर्म निर्माण करायचा, याच्यावर आता मी काम करणार. काय म्हणाले बाबासाहेब? अस्पृश्यांसाठी स्वतंत्र म्हणजे तुमच्यासाठी स्वतंत्र धर्म निर्माण करायचा की दुसऱ्या धर्मात जायचं, याचा निर्णय मला करायचा आहे. बरोबर. आता बघा, स्वतंत्र धर्म निर्माण करायची गोष्ट बाबासाहेबांच्या तोंडून ही लिखित महार परिषदेमध्ये आजही मौजूद आहे. ठीक आहे. ही गोष्ट का केली असेल बाबासाहेबांनी? त्याचं कारण सांगतो. अस्पृश्यांचं धर्मांतर ही फक्त 1956ला झालेलं नाहीये. अस्पृश्यांनी अनेक वेळा धर्मांतर केलेले आहेत. 350 वर्षापूर्वी पंजाब पटियालातील काही चांबारांनी शीख धर्मात प्रवेश केला. शीख धर्माची चांबारा गेली, भंगी गेली, परंतु हे पूर्वाश्रमीचे अस्पृश्य असल्यामुळे, चांबारा असल्यामुळे शीख धर्मात तर जाती नाही. मग आता काय करायचं? परंतु शीख धर्मावर कंट्रोल कोणाचा होता? जाटांचा, जाट लोकांचा धर्म होता तो. बरोबर आहे. लढवय तलवारवाले जाट. तर ह्या जाट लोकांच्या धर्मामध्ये, शीख धर्मामध्ये हे लोक गेले, पण जाटांनी काय केलं की यांचे नाव बदलले. म्हणजे ह्यांना धर्मात घेतलं, यांचे नाव बदले. कबीरपंथी, मजहबी, रविदासी, वाल्मिकी असे नाव बदलून त्यांना मजहबी म्हणून प्रवेश दिला, परंतु गुरुद्वाऱ्यामध्ये मात्र त्यांना बंद केलं, कारण ते अस्पृश्य होते.
म्हणजे अस्पृश्य असल्यामुळे शीख धर्मामध्ये त्यांची गेलेली एंट्री असफल ठरली. कारण तिथंही तीच वागणूक मिळाली. बरोबर आहे. आमचे लोक काही मुस्लिम धर्मात गेले, आमचे लोक काही ख्रिश्चन धर्मात गेले, तिथेही मात्र त्यांचे कब्रस्थान वेगळे करण्यात आले. ही गोष्ट बाबासाहेबांना माहिती होती आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं असं मत होतं की दुसऱ्या धर्मात गेलं तर तिथं जो प्रस्थापित वर्ग आहे तो वर्ग आम्हाला परत खालीच ठेवणार. म्हणजे जसं हिंदू धर्मामध्ये आम्हाला खाली ठेवलं तर तिथला प्रस्थापित वर्ग आम्हाला खालीच ठेवणार आहे. आणि म्हणून आम्हाला कसं पाहिजे, असा धर्माची निवड करायची की ज्यामध्ये प्रस्थापित आम्ही असू. आणि तसा जो धर्म मिळाला नाही तर मग मी तुमच्यासाठी स्वतंत्र धर्म निर्माण करणार, पण आता दुसऱ्याच्या गुलामीत आम्हाला राहायचं नाही. मग बाबासाहेबांनी त्या शोध घेतल्यानंतर असा धर्म बाबासाहेबांना मिळाला की जो धर्म भारतामध्ये पूर्णपणे गायरान असतं ना, गायरान, त्या गायरानासारखा खाली पडलेला होता. इथे प्रस्थापित कोणी नव्हते. आणि म्हणून बौद्ध धर्म निवड बाबासाहेबांनी केली आणि बाबासाहेबांनी असा संदेश दिला की आता ह्या बौद्ध धर्मामध्ये माझ्या समाजावर, माझ्या लेखनावर, त्यांच्या डोक्यावर हात ठेवणारा कुणीही नसेल. इथे माझ्या समाजाचं कंट्रोल असेल या पूर्ण धर्मावर आणि इथे कोणत्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन चालणार नाही. आणि म्हणून आपल्याला बौद्ध धर्म हा स्वतंत्र आणि आपल्या समूहाला ह्या बौद्ध धर्मामध्ये प्रथम प्रस्थापित करून, कंट्रोल करून त्यानंतर दुसऱ्याला एंट्री द्यावी लागेल. म्हणून बाबासाहेब म्हणतात की ओबीसी किंवा अन्य लोक केव्हा यायची तेव्हा येतील, परंतु पहिलं अस्पृश्यांना तिथे एंटर केलं पाहिजे बौद्ध धर्मामध्ये. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता याच्यातून काय समजलं तुम्ही बघा. नाही, बरोबर. आता कळालं मला. म्हणजे हे जे उत्तर दिलं ना त्याचा तो ठीक वाटतो, काही त्याच्यात नाही. म्हणजे बाबासाहेबांचा आपण प्रस्थापित धर्माचे हे काय म्हणूया हुकमी एकटी व्हावं वगैरे वगैरे हे खरं आहे, पण त्याबरोबर त्या धर्मातली असलेली समानता ही अधिक खरी आहे. तर हे सगळं कळतंय मला. पण मला एक म्हणायचं आहे की असं असताना आता आपण हे नाही ना शोधणार की याच्यामध्ये जे आमचे म्हणून आहेत आता अजूनही काही महार आहेत जे बौद्ध नाही झाले आणि त्यात यावं आणि त्यानंतरच आपला सगळा अन्यांच्याकडेचा ओढा असेल असं. आता आपण असे काही क्रायटेरिया न लावता ज्यांना त्याची समजदारी आहे त्या समजदारांनी ते सूत्र हाती पकडावं आणि आमच्या बरोबरीने उभं राहावं असंच म्हणण्याची वेळ आहे ना. त्याच्यापेक्षा जातीचे कास्ट निकष लावण्याची गरज आता आपण एकच तत्व बाबासाहेबांनी आपल्याला धर्मामध्ये दिलेलं आहे. मी तुम्हाला तेही सांगतो एकदा. धर्म बघा, धर्मांतर करणे हा भाग वेगळा. म्हणजे पूर्वी पण धर्मांतर व्हायची ना, पण त्यासाठी कॉम्प्लिकेशन्स नव्हते. म्हणजे एखादा व्यक्ती हिंदू झाला तर झाला हिंदू, काय त्याच्यात देणं घेणं नाही. पण आता तसं नाहीये. आता भारतीय घटना आलेली आहे, त्या घटनेमध्ये समाजाच्या विकासाची प्रोव्हिजन केलेली आहे आणि त्यानंतर धर्म बदलायचा आहे. बरोबर आहे. आणि म्हणून त्या क्लिपमध्ये तुम्ही ऐकलं असेल की 1936च्या आदेशामध्ये कोणत्याही धर्माशी संबंध आपल्या अनुसूचित जातीचा नव्हता. म्हणजे पॅरेग्राफ 3 मध्ये एकही धर्म नव्हता. बाबासाहेब कायदा मंत्री असताना हिंदुइझम त्यामध्ये घातला गेला आणि हिंदुइझम घालून पुढे मी बौद्ध धर्मांतर करणार आहे याची त्यांनी प्रोव्हिजन करून ठेवली. म्हणजे बौद्ध धर्मांतर केल्यानंतर बौद्ध शब्द अनुसूचित जाती आदेश 1950 मध्ये टाकला की माझ्या लोकांचं धर्म बदलण्याचं आणि आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. बरोबर की नाही. त्यामुळे अनुसूचित जातीच्या लोकांना 3 जून 1990 पासून धर्मांतर, धर्म परिवर्तन ह्या मोठ्या मोठ्या शब्दात पडण्याची गरजच नाही. भारतीय घटना 3 जून 1990 पासून अनुसूचित जातीच्या समस्त लोकांना हे मानते की हे लोक बौद्ध सुद्धा आहेत. म्हणजे तुम्ही मी सगळे बौद्ध आहोत ही भारतीय घटनाच मानते. त्यामुळे आपल्याला फक्त आपल्या समाजाला एवढंच सांगायचंय, कालपर्यंत तुम्ही काय होता ते विसरा. जे दस्तावेज होते ते सोडून द्या, सगळे व्हॅलिड. म्हणजे हिंदू असताना जातीचं प्रमाणपत्र घेतलं ते व्हॅलिड आहे. बौद्ध असताना सुद्धा आजपासून आतापासून फक्त रजिस्टर करा. जिथे धर्म लिहायचा तिथे धर्म बौद्ध लिहा आणि अनुसूचित जात न चुकता लिहा. जात लिहिल्यामुळे तुमचं धर्मांतर कायदेशीर बनतं, कारण अनुसूचित जाती आदेश त्याला लागू होतो, आहे की नाही. आणि म्हणून आता आपल्याला घाबरायची गरज नाही.
आपल्या लोकांना फक्त एवढा संदेश द्यायचा आहे पूर्ण भारतातल्या, आणि तो आम्ही देत आहोत. आणि आम्ही घोषणा केली की अब की बार धर्म बौद्ध लिखेंगे 10 करोड चमार. चमार म्हणजे समस्त अनुसूचित जाती. आता तुम्हाला यावेळी दिसेल जी कोंडी 1956 पासून आतापर्यंत होती की बौद्ध धर्मात जाती नाही, ती कोंडीच फोडली ना आपण. त्यामुळे संपूर्ण महार, मांग, चांबार, ढोर, कैकाडी वगैरे सगळ्या आपल्या जातींचा धर्म बदलण्याचा मार्गच मोकळा झालाय. आता फक्त आपल्याला प्रचार करायचा आहे, बाकी काही करायचंच नाही. बरोबर बरोबर आहे की नाही सर? ठीक आहे, कळतंय मला. मी लास्ट प्रश्नाने एंड करतो. आता मी समजा तुम्हाला असं म्हटलं की आम्ही देखील नवोदित चळवळ करणारी धडाडीचे कार्यकर्ते आहोत. यांनी असं ठरवलंय की आता जे काही हा आंगडा तयार झालाय त्याच्यासाठी बौद्ध लिखण्याचा नवीन कॉलम ऍड करावा, याच्यासाठी शिफारस करणं ती खालून वर जाईल, अगदी इथून विधिमंडळातून वरपर्यंत जाईल अशा इराद्याने, अशा उद्देशाने जर करत आहोत आणि तसं काही एकजूट बांधत आहोत, तर तुमचं याच्यावर काय मत आहे? असं जावं की जाऊ नये? हे बघा, जातीविषयी काही बोलत नाही, यावरती मी बोलणं योग्य नाही. तुम्ही जे करता आहात ते तुम्हाला जे पटलंय तुम्ही ते केलं पाहिजे. परंतु या गोष्टीमधला मी धोका तुम्हाला सांगतो. धोका हा आहे की तुम्ही जातीचा कॉलम किंवा अनुसूचित जाती, बौद्ध धर्मांतरित अनुसूचित जातीसाठी एक स्वतंत्र कॉलम कुठे निर्माण करा, जनगणनेमध्ये निर्माण करा. हे वैद्य साहेबांच्या भूमिकेवर तुम्ही काम करता, ते तुम्ही जरूर करा, नो प्रॉब्लेम. परंतु मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अशा प्रकारचं एक ऍप्लिकेशन देणं हे सुद्धा समाजामध्ये संभ्रम निर्माण करणार आहे. त्याचं कारण असं की लोकांच्या आशा पल्लवित होतात की ऐसा होने वाला है, परंतु ह्या गोष्टीला विधान परिषद, लोकसभा इथे कुठचीही कायदेशीर प्रोव्हिजन होऊ शकत नाही. त्याचं कारण असं की एक अनुसूचित जाती प्रवर्ग, त्या प्रवर्गाला लागून त्याच जातींचा दुसरा प्रवर्ग भारतीय घटनेच्या कोणत्याही कलमामध्ये बसत नाही. एकाच प्रवर्गाचे 2 हिस्से कुठचीही घटना तुम्हाला मान्यता देऊ शकत नाही. हॅलो मध्येच थांबवतो. मी एका प्रवर्गाचे 2 हिस्से नाही म्हणत आहे. मी एका प्रवर्गा अंतर्गत असणाऱ्या जातीला एक वेगळं आयडेंटिटी आली आहे, त्याचं निदर्शन करणे, त्याचं हे नोंद करणे त्या प्रवर्गातच. प्रवर्ग घटनेत बसत नाही ना. म्हणजे एक अनुसूचित जाती प्रवर्ग आहे, तो हिंदू पण असू शकतो, शीख पण असू शकतो, बौद्ध पण असू शकतो. हे ठरलेलं आहे, हे त्रिसूत्री आपली ठरलेली आहे. आता तुम्हाला काय करायचंय की अनुसूचित जाती ज्या हिंदू आहेत त्यांच्यासाठी हिंदूच्या समोर त्या अनुसूचित जाती वेगळ्या लिहिल्या पाहिजेत आणि बौद्धच्या अनुसूचित जाती वेगळ्या लिहिल्या पाहिजेत. परंतु ह्या अच्छा, म्हणजे तुम्ही म्हणताय की प्रवर्ग धर्माच्या आधारे आहे, त्यामुळे त्याला नाही इलाज आहे. तुम्ही करू ही फक्त समाजामध्ये एक प्रकारची आपली छाप टाकण्यासाठी काहीतरी शब्दाचं जाळ निर्माण करे. ह्या ब्राह्मणांनी शब्द जंजाळामध्ये आपल्या समाजाला हजारो वर्ष फसवलं ना साहेब. आताही आपण सरळ मार्ग न पकडता शब्दजाळ तयार करून भोळ्या भाबड्या लोकांना त्यामध्ये गुरफाटण्यात काय अर्थ आहे सांगा ना मला. बरं, तुमचा हा म्हणणं मुद्दा मला पटला की आता कशाला संभ्रम तयार करा आणि आपलं आरक्षण आणि तत्सम गोष्टी गमवा, हे कळालंय मला. आता मी असं म्हणतोय की चला हे झालं, काय झालं, ही नोंद ह्या झाल्या, जनगणना संपली आणि मग नंतर हे करायला घेतलंय, तर तुमचं काय म्हणणं आहे? नंतर अहो तुम्ही आजही घ्या ना. मी तुम्हाला पहिलं सांगितलं की तुमच्या घेण्याला माझा विरोध नाही, परंतु जेव्हा तुम्ही घ्याल त्या दिवशी समाजामध्ये एक प्रकारचा आणखी संभ्रम तयार होतो. वास्तव त्याच्यामध्ये आउटपुट काहीच निघणार नाही, तुम्हाला मी आजच लिहून देतो. मला एकच कळतं की समाजामध्ये जो कार्यकर्ता आहे आता बघा, उत्तर महाराष्ट्रामध्ये जशी अमेंडमेंट लागू 3 जून 1990 ची झाली तशी उत्तर प्रदेशमध्ये झालेली नाही. आता उत्तर प्रदेशमध्ये ती अमेंडमेंट झालो नाही तर आम्ही उत्तर प्रदेशला पत्र पाठवलं समाज कल्याण विभागाला, परंतु आम्ही सायमल्टेनियसली केंद्र सरकारला पण पाठवलं आणि सांगितलं की तुम्ही सगळ्या स्टेटला आदेश द्या की 1990 ची अमेंडमेंट महाराष्ट्राच्या धर्तीवर लागू करा. कार्यकर्त्यांनी अशाच प्रश्नावर बोललं पाहिजे, अशाच प्रश्नावर लिहिलं पाहिजे, अशाच गोष्टीची डिमांड केली पाहिजे की ते कायद्याच्या कसोटीवर खरं उतरतंय.
नाहीतर कोर्टामध्ये केस टाकली आणि आपल्या लोकांनी ती टाकली केस आणि लाख लाख रुपये दंड लावला त्यांना कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने. तुम्ही ऐकलंय ना ते? बरोबर. हे असं होऊ नये. कार्यकर्त्यांनी अतिशय चाणाक्ष, अतिशय हुशारीनं एक एक आपला शब्द समाजापर्यंत जाणार आहे याचा विचार करून बोललं आणि लिहिलं पाहिजे. अन्यथा मग ते सांगतातच, ते ब्राह्मण जसे करतात तसं शब्द जाळमध्ये आपले लोक गुरफटून जातात. त्यांना तर ते पाहिजेच असतं. भावनिक असतात ना आपले लोक, आहे की नाही साहेब? ठीक आहे, तुमचं म्हणणं मला समजतंय. म्हणजे तर मला असं म्हणायचं की तुम्ही ऍक्च्युली या प्रश्नाला हात घालून एक चर्चा छेडली, त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. तुम्ही असं काय वाटून घेऊ नका की मी तुम्हाला थोडं तावातावाने वगैरे विचारलं. ते माझ्या बोलण्यामध्ये तुम्हाला उद्रेक वाटला का? नाही, मी प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला सायलेंटली उत्तर दिलं. तुम्ही शिवी दिली असती तरी मी हेच उत्तर दिलं असतं.